ठिकाणी दरवर्षी आपली पानपोळी असते आणि या वर्षी सुद्धा या पानपोळीच्या या ठिकाणी आपण उपलब्ध केलेली आहे शिवसेनेच्या तर्फे। तसेच या ठिकाणी मान्यवर उपस्थित लाभलेले आहेत त्या पानपोळीला सर्वप्रथम आम्ही त्यांचं स्वागत करतोय। या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार धडाडीचे पत्रकार अशी त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ख्याती आहे। ते आमचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके शरद पाटील साहेब शब्द मशाल संपादक यांचं स्वागत मी या ठिकाणी या विभागाचे ज्येष्ठ शिवसैनिक रामचंद्र पठारे यांना विनंती करतो की आपण शरद पाटील साहेब शब्द मशाल संपादक यांचं स्वागत करायचं आहे। रामचंद्र पठारे साहेब। या पानपोळीचं त्यांनी उद्घाटन करावं। छत्रपती शिवाजी महाराज की मी माननीय शरद पाटील साहेबांना विनंती करतो तर त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। माननीय मनीष पाटील साहेब उपसरपंच चिंचगड यांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। DJ Asif SK प्रतिमेला नारळ वाढवावा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती महाराज की। तालुका प्रमुख दर्शन व्यक्तिमत्व या वाडे तालुक्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत कुठेही तडजोड केली नाही असे आपले नवनिर्वाचित तालुका प्रमुख वाडा तालुका प्रमुख शिवसेना निलेश पाटील साहेब यांच्या सत्कार या ठिकाणी मी वसंत सोनाने ज्येष्ठ शिवसैनिक या पूर्व विभागाचे त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या तालुका प्रमुखाचं स्वागत करायचं आहे। एक प्रखर व्यक्तिमत्व असं त्यांची ख्याती आहे या वाडा तालुक्यामध्ये। असे आपले सर्वांचे लाडके तालुका प्रमुख निलेश पाटील साहेब सुंदर असं त्यांचं मार्गदर्शन वारंवार आपल्याला लागतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये। असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके मनीष पाटील सर उपसरपंच चंद्र ग्रामपंचायत ज्येष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे। त्यात मी या ठिकाणी गुरुनाथ ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिक या आपल्या परिसरातील उपसरपंच चंद्र यांचं स्वागत करायचं आहे। लागलेले आहे पाटील साहेबांचे चिरंजीव विराज शरद पाटील यांचं स्वागत या ठिकाणी मी श्याम कडव दादाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी
विराज शरद पाटील यांचं स्वागत करायचं आहे. ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत स्वप्नील पाटील हे मान्यवर लाभलेले आहेत. त्यांचं स्वागत या ठिकाणी मी जगन घाटाळ्यांना विनंती करतो. त्यांची ओळख आहे. की आपण वसंतका सोनावणे यांचं स्वागत करायचं. ज्येष्ठ शिवसैनिक रामचंद्र पटारे साहेब यांच्या सुट्टीला ते कायमचे त्यांच्या सोबत असतात आणि दिघे साहेबांच्या तालमीतले सर्व शिवसैनिक आता ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांनी शिवसेना आपल्या घामाने वाढवली रुजवली हे आपला तुम्हा सर्वांचं आराध्य दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या प्रेरणेने मागील कित्येक वर्षापासून तिळशे येथे जी पानपोई सुरू केलेली आहे. तिळशाच्या यात्रेमध्ये प्रत्येक येणाऱ्या भाविकांना पाणी मिळावं, शुद्ध पाणी मिळावं अशी त्यांनी शिकवण दिली होती. आणि त्यावेळच्या सगळ्या शिवसैनिकांनी दिघे साहेबांचा आदेश तो शिरसावंत मानून जे काही सुरू केलं ते आतापर्यंत सुरू ठेवलंय. त्याबद्दल मी तिळसे परिसरातील सर्व शिवसैनिकांना धन्यवाद देतोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी शिवसैनिक कसा असावा याचं उत्तम उदाहरण घालून दिलंय. म्हणजे ते आता मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे. मात्र मुख्यमंत्री असतानाही त्यांच्यातला कार्यकर्ता जागा आहे आणि कार्यकर्त्याच्या रूपातच ती सगळी कामं करतायत आणि तोच वसा आपल्या या परिसरातील नागरिकांनी घेतलेला आहे. आणि म्हणूनच तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. मी खास करून कौतुक करीन रामचंद्र पटारे साहेब यांचं की वयाच्या 71व्या वर्षीही ते शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. नुसतं एकनिष्ठ नाही आहेत तर तरुण मुलांना लाजवेल अशा पद्धतीने ते काम करतायत. म्हणजे आज ज्या पानपोईचं जे श्रेय आहे ते खरं तर सागर ठाकरे आणि रामचंद्र पटारे आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकार्यांचं आहे. खरं तर हे पाणी पाजणं हे पवित्र काम आहे. तिळशे गावामध्ये जी यात्रा भरते त्या यात्रेला आता लाखो भाविक इथे येतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचे शिवसैनिक हे प्रत्येक कार्यामध्ये आणि प्रत्येक त्यांच्या सहकार्यामध्ये अगदी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सहकार्य करतात. हीच खरी धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण आहे. आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं तिळशे हे जे स्थान आहे पवित्र स्थान आहे तिथे ज्या पद्धतीने यात्रा भरते दरवर्षी शांततेमध्ये ही यात्रा संपन्न होते. त्याच्यामध्ये पोलिसांचा जेवढा सहभाग आहे तेवढाच सहभाग हा धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या शिवसैनिकांचा आहे. आणि म्हणून तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतोय. हे पाणी पाजणं हे पवित्र काम आहे आणि त्याचबरोबर सगळ्या भाविकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना चांगल्या प्रकारे दर्शन करू देणं हेही चांगलं काम तुम्ही करत आहात. मी मनापासून तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतोय आणि इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजा शिवछत्रपती ना मानाचा मुजरा करतोय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे. आणि खरं म्हणजे ज्यांचं नाव घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट ठाणा पालघर जिल्ह्यामध्ये होत नाही आणि ज्यांच्या पदपावन स्पर्शाने जी भूमी इथे पावन झालेली आहे आणि ज्यांच्या आदेशाने ज्यांच्या प्रेरणेने ही पानपोई कार्यक्रम रामचंद्र दादा वसंत सोनावणे या जुन्या शिवसैनिकांनी जे पाणी जनता हे गुरुनाथ ठाकरे रवींद्र ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिक म्हणजे दिघे साहेबांच्या काळापासून जी परंपरा चालत आलेली इथे. कारण पाण्यासारखं पुण्य नाही. एक श्यामकडू सुद्धा इथे आहेत. हे पाणी देणं या उन्हातानामध्ये जेव्हा आपले सर्व भक्तगण चालतात फिरतात
दिवसभर